नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर 17 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत 2023मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी एक चालू घडामोडींची सिरीज चालू आहे. या सिरीजचे वेळापत्रक आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. आज मी आपल्यासमोर या सिरीजचा भाग 3 घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण सप्टेंबर 2022 आणि ऑक्टोबर 2022 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतर विषयांप्रमाणे चालू घडामोडी देखील महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आम्ही या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये इतर सर्व विषयांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास घेत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच 2023 मध्ये होणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसंबंधी प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. भारतीय रेल्वेने बाष्पापासून पिण्यायोग्य पाणी बनवणारी मेघदूत मशीन कोणत्या विभागातील रेल्वे स्थानकावर बसवलेले आहेत? 1. मुंबई, 2. दादर, 3. ठाणे, 4. वरील सर्व. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. भारतीय रेल्वेने दादर, ठाणे आणि मुंबई विभागातील इतर स्थानकांवर मेघदूत मशीन उभारले आहेत. हवेतील पाण्याच्या बाष्पाचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी अनोखे मेघदूत मशीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करते. NINFRIS धोरणाअंतर्गत 5 वर्षाच्या कालावधीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 17 मेघदूत ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटर किऑस्क उभारण्याचे कंत्राट मैत्री ॲक्वाटिक प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 2. CCRAS ने जाहीर केलेला स्पार्क कार्यक्रम पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? 1. आयुर्वेद, 2. कृषी, 3. कला, 4. दूरसंचार. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आयुर्वेद. आयुर्वेदातील नाविन्यपूर्ण संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी CCRAS ने स्पार्क कार्यक्रम जाहीर केला. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस CCRAS भारताच्या आगामी उज्ज्वल मनाच्या संशोधन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक अनोखा पुढाकार घेते. CCRAS ने मान्यताप्राप्त आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद संशोधन केंद्र स्पार्कसाठी विद्यार्थी कार्यक्रम विकसित केला आहे. महत्त्वाचे मुद्दे: विद्यार्थ्यांच्या तरुण मनांना आधार देण्यासाठी आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात पुराव्यावर आधारित वैज्ञानिक संशोधनाच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी CCRASद्वारे स्पार्क कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. स्पार्क कार्यक्रम विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कौशल्य विकसित करण्यास आणि त्यांच्या संशोधन कल्पनांना पाठिंबा देण्यासाठी मदत करेल. स्पार्क प्रोग्रामचा उद्देश भारतातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांमधील तरुण आगामी विद्यार्थ्यांच्या संशोधन कल्पनांना पाठिंबा देणे आहे. स्पार्क प्रोग्रामसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. प्रश्न क्रमांक 3. नॅशनल एज्युकेशनल पॉलिसीला पुढे नेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शिक्षक पर्व सुरू केले आहे. ही घोषणा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केली. त्या कोणत्या राज्यातून लोकसभेच्या सदस्य आहेत? 1. बिहार, 2. उत्तर प्रदेश, 3. झारखंड, 4. आसाम. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झारखंड. अन्नपूर्णा देवी कोडरमा, झारखंड या मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला पुढे नेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शिक्षक पर्व सुरू केले आहे. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पुढे नेण्यासाठी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राजकुमार रंजन सिंह यांनी शिक्षक पर्व सुरू केले. शिक्षण मंत्रालय, CBSE, AICTE आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या उद्घाटन संभाषणातून शिक्षक पर्वची सुरुवात झाली. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या मते NEP 2020 अंतर्गत शिक्षकांना एकात्मिक आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाच्या कल्पनेनुसार भविष्यातील कृती आराखड्यावर काम करावे लागेल. शिक्षकांचा मजबूत समन्वय आणि सहकार्य हे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि चारित्र्य विकसित करण्यास मदत करते. मंत्र्यांनी CBSE संलग्न शाळांमधील 19 मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पुरस्कार दिले. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ब्ल्यू एनर्जी मोटर्स. ब्ल्यू एनर्जी मोटर्सने भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा सुरू केली. ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे लांब पल्ल्याच्या हेवी ड्युटी ट्रक जे स्वच्छ ऊर्जा जवळजवळ शून्य उत्सर्जन करणारी वाहने तयार करून भारतीय ट्रकिंग व्यवसायाला चालना देऊ इच्छित आहेत. LNGवर चालतील. या व्यवसायाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ब्ल्यू एनर्जी मोटर्सचा FTP इंडस्ट्रियल इटालियन इको ग्रुपचा जागतिक पॉवरट्रेन ब्रँड BS6 अनुरूप FTP इंडस्ट्रियल इंजिनसह पहिला LNG ट्रक लॉन्च करण्यासाठी करार झाला आहे. यातली फक्त BS6 अनुरूप इंजिन असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. भारतातील उद्योजकांना US आधारित गुंतवणूकदारांशी जोडण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सेतू.
भारतातील उद्योजकांना यूएस आधारित गुंतवणूकदारांशी जोडण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सेतू सपोर्टिंग एंटरप्रेन्योर्स इन ट्रान्सफॉर्मेशन अँड अपस्किलिंग नावाचा कार्यक्रम तयार केला आहे. सेतूसह यूएसमधील मार्गदर्शक जे उद्योजकतेला पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत ते नुकतेच मैदानात उतरत असलेल्या भारतीय कंपन्यांशी संपर्क साधू शकतात. भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या विशिष्ट चिंतेवर केंद्रित चर्चेदरम्यान हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6. आयुष मंत्रालयाकडून 2022चा आयुर्वेद दिवस टिंबटिंब रोजी साजरा केला गेला. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक 4, 23 ऑक्टोबर. आयुष मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आयुर्वेद दिवस 2022 कार्यक्रम सुरू केला. यावर्षी आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या आदेशाला चालना देण्यासाठी AIIA ची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. आयुष मंत्रालय दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिवस साजरा करते आणि 2022ला तो 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला गेला. हर दिन हर घर आयुर्वेद ही या उत्सवाची थीम आहे. यावर्षी मंत्रालय भारत सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागाच्या सहकार्याने हा दिवस साजरा करत आहे, जेणेकरून देशातील प्रत्येक व्यक्तीला पारंपरिक औषध पद्धतीची जाणीव व्हावी. प्रश्न क्रमांक 7. 17 सप्टेंबर 2022 रोजी भारतातील कोनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते सोडण्यात आले. हे चित्ते खालीलपैकी कोणत्या देशातून आणले गेले आहेत? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक 2, नामिबिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10:45 कोनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले 8 चित्ते सोडले. प्रोजेक्ट चित्ता हा भारत सरकारने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश भारतात या प्रजातीला त्याच्या ऐतिहासिक श्रेणीत पुन्हा स्थापित करणे हा आहे. IUCNच्या मार्गदर्शक सूचनांनंतर वन्य प्रजातींचे विशेषतः चित्ता पुन्हा सुरू केले जात आहे आणि रोग तपासणी, मुक्त उमेदवारांना क्वारंटाईन करणे तसेच खंडांमध्ये जिवंत वन्य प्राण्यांची वाहतूक यासारख्या प्रक्रियांसाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेची संवेदनशीलता लक्षात घेऊन MOEFCC प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहे. आगमनानंतर चित्त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल आणि सोडण्यापूर्वी त्यांचे निरीक्षण केले जाईल. नामिबियाच्या प्रजासत्ताकाशी हा करार झाला असला तरी दक्षिण आफ्रिकेशी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोनो राष्ट्रीय उद्यान. मध्य प्रदेशातील कोनो राष्ट्रीय उद्यान सर्व वन्यजीव प्रेमी आणि उत्साही लोकांसाठी सर्वात अद्वितीय गंतव्यस्थान आहे. यात चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा आणि गुरेढोरे यांची निरोगी वस्ती आहे. सध्या बिबटे आणि पट्टेदार हैना हे राष्ट्रीय उद्यानातील एकमेव मोठे मांसाहारी प्राणी आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस एकमेव वाघ रणथंभोरला परतला होता. प्रश्न क्रमांक 8. सर्वात लांब अंतराळ उड्डाणाचा विक्रम करणाऱ्या कॉस्मोनॉट व्हॅलेरी व्लादिमिरोव्हिच पॉलिकोव्ह यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या देशाचे अंतराळवीर होते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक 1, रशिया. सर्वात लांब अंतराळ उड्डाणाचा विक्रम करणाऱ्या रशियन कॉस्मोनॉट व्हॅलेरी व्लादिमिरोव्हिच पॉलिकोव्ह यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. रॉसकॉस्मॉसच्या मते पोल्याकोव्ह यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 678 दिवस आणि 16 तासांच्या 2 अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. व्हॅलेरी व्लादिमिरोव्हिच पॉलिकोव्हची कारकीर्द. पॉलिकोव्ह यांनी 1988 मध्ये त्यांच्या अंतराळातील पहिल्या मोहिमेत भाग घेतला आणि 8 महिन्यानंतर 1989 मध्ये ते परतले. त्याच वर्षी त्यांना बायोमेडिकल समस्या संस्थेचे उपसंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. व्हॅलेरी पॉलिकोव्ह यांनी 1994 ते 1995 दरम्यान मिर स्पेस स्टेशनवर पृथ्वीभोवती संपूर्ण 437 दिवस परिभ्रमण केले. पॉलिकोव्ह यांनी यापूर्वी 1988-89 मध्ये मिशनवर 288 दिवस अंतराळात घालवले होते. मंगळावर लांबचा प्रवास करण्यासाठी लोक त्यांचे मानसिक आरोग्य राखू शकतात का हे पाहण्यासाठी त्यांनी प्रयोगांवर काम केले. मिर स्पेस स्टेशन 1986 मध्ये प्रथम सोव्हिएत युनियनच्या नियंत्रणाखाली आणि नंतर रशियाच्या कक्षेत ठेवण्यात आले. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय अभियंता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक 1, 15 सप्टेंबर. राष्ट्रीय अभियंता दिन 2022, 15 सप्टेंबर. भारतात दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो. देशाच्या विकासात अभियंत्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान अभियंत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो. भारत, श्रीलंका आणि टांझानियामध्ये सामील होऊन 15 सप्टेंबर 2022 रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ अभियंता दिन साजरा केला गेला. प्रश्न क्रमांक 10. 15 सप्टेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा कितवा वर्धापन दिन साजरा केला गेला? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक 1, 15वा. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 2022ला 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. 15 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा 15वा वर्धापन दिन आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी, त्यांची मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासाठी हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. यावर्षी लोकशाही दिन लोकशाही, शांतता आणि शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मीडिया स्वातंत्र्याचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करेल. प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिनाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
5 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन साजरा केला जातो. ब. हा दिवस मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वीकारण्यात आला. क. मदर तेरेसा यांना 2010 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो, मदर तेरेसा यांना 1979 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला, म्हणून विधान क चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. 5 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन साजरा केला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारच्या परोपकारी आणि मानवतावादी प्रयत्नांना सन्मान केला जातो. 5 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला कारण तो मदर तेरेसा यांची पुण्यतिथी आहे. तिने आपले जीवन परोपकारासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी समर्पित केले. तिचा दयाळू स्वभावामुळे आणि देणगीमुळे ती जगभरात एक आदरणीय व्यक्ती बनली होती. मदर तेरेसा यांना 1979 मध्ये गरिबी आणि संकटावर मात करण्याच्या संघर्षात केलेल्या कार्यासाठी, जे शांततेला धोका आहे यासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. प्रश्न क्रमांक 12. महिला आणि बालविकास मंत्रालयाने 2022 मध्ये टिंबटिंब हा देशभरात 5वा पोषण माह म्हणून साजरा केला. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. महिला आणि बालविकास मंत्रालय 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत देशभरात 5वा राष्ट्रीय पोषण माह साजरा करत आहेत. राष्ट्रीय पोषण माह हे पोषण आणि चांगले आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. पोषण आणि चांगले आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी माह एक व्यासपीठ म्हणून काम करते. 5व्या राष्ट्रीय पोषण माहमध्ये सुपोषित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनआंदोलनाचे जनभागीदारीमध्ये रूपांतर करण्याचा उद्देश आहे. पोषण माह 2022 ची केंद्रीय थीम महिला और स्वास्थ्य आणि बच्चा और शिक्षा आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय नौदलाने विशाखापट्टणममध्ये 2 स्वदेशी डिझाईन केलेले आणि बांधलेले 2 डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स लॉन्च केले. त्यांची नावे पुढीलपैकी कोणती? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही, म्हणजेच निस्तार आणि निपुण. भारतीय नौदलाने विशाखापट्टणममध्ये 2 स्वदेशी डिझाईन केलेले आणि बांधलेले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स निस्तार आणि निपुण लॉन्च केले. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले या जहाजांचे लोकार्पण कला हरिकुमार यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थानी असलेले नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा प्रकल्प भारतीय उद्योग प्रामुख्याने MSME कंपन्यांच्या पाठिंब्याने कार्यान्वित करण्यात आला, ज्यांनी यार्ड साहित्य, उपकरणे आणि सेवांचा पुरवठा केला आहे. भारतातील 120हून अधिक MSME विक्रेत्यांनी या प्रकल्पात सक्रिय सहभाग घेतला. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिले हिमस्खलन निरीक्षण रडार सिक्कीममध्ये स्थापित केले गेले आहे. हे पुढीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DRDO. भारतातील पहिले हिमस्खलन निरीक्षण रडार सिक्कीममध्ये स्थापित केले गेले. भारतीय लष्कर आणि डिफेन्स जिओ इन्फॉर्मॅटिक्स अँड रिसर्च एस्टॅब्लिशमेंट यांनी संयुक्तपणे उत्तर सिक्कीममध्ये भारतातील अशा प्रकारचे पहिले हिमस्खलन मॉनिटरिंग रडार स्थापित केले आहे. हिमस्खलन शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या रडारचा वापर भूस्खलन शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. हिमालयातील प्रदेशात भारतीय सैन्याला भेडसावणाऱ्या हिमस्खलनाच्या धोक्याचा अंदाज आणि कमी करण्यात गुंतलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या शाखा DGRE द्वारे हिमस्खलन रडार कार्यान्वित केले गेले. हिमस्खलन सुरू झाल्यास स्वयंचलित नियंत्रण आणि चेतावणी उपाय सक्षम करणाऱ्या अलार्म सिस्टमशी रडार देखील जोडलेले आहे. तज्ज्ञांद्वारे भविष्यातील विश्लेषणासाठी कार्यक्रमांच्या प्रतिमा आणि व्हिडिओ स्वयंचलितपणे रेकॉर्ड केले जातात. प्रश्न क्रमांक 15. भारतीय लष्कराच्या खरगा कॉर्प्स आणि टिंबटिंब या भारतीय लष्कराच्या दलामध्ये गगन स्ट्राईक हा संयुक्त सराव केला गेला. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंडियन एअरफोर्स. भारतीय लष्कराच्या खरगा कॉर्प्स आणि भारतीय हवाई दलाने पंजाबमध्ये गगन स्ट्राईक हा संयुक्त सराव केला आहे. 4 दिवस चाललेल्या या सरावात भूदलाच्या समर्थनासाठी हवाई हात म्हणून हल्ला करणारे हेलिकॉप्टर तैनात करणे, शत्रूच्या संरक्षणाचा नायनाट करण्याचा सराव करणे आणि खोलवर प्रवेश करणे यांचा समावेश आहे. तसेच जमिनीवरील सैन्याच्या यांत्रिक स्तंभांच्या समन्वयाने हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरची अचूक अग्निशक्ती दाखवली. प्रश्न क्रमांक 16. जिमेक्स 22 सरावाबद्दल काय योग्य आहे? हा सराव भारत आणि जपान देशांच्या नौदलामध्ये केला जातो. 2022ला या सरावाची 6वी आवृत्ती पार पडली. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 व ब दोन्ही. भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव 2022 जिमेक्स 22ची 6वी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू झाली. जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स जहाजांचे नेतृत्व रिअर ॲडमिरल हिराता तोशियुकी, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला 4 आणि भारतीय नौदल जहाजांचे नेतृत्व पूर्व फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर रिअर ॲडमिरल संजय भल्ला करत आहेत. प्रश्न क्रमांक 17. आंबेडकर आणि मोदी हे ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने विकसित केलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले. याचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामनाथ कोविंद. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आंबेडकर आणि मोदी रिफॉर्मर्स आयडियाज परफॉर्मन्स इम्प्लिमेंटेशन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ब्ल्यू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने संकलित केलेले हे पुस्तक डॉक्टर B.R. आंबेडकरांचे जीवन आणि कार्य यांचा शोध घेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसुधारकांच्या आदर्शांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकार आणि सुधारणांशी समांतर चित्र रेखाटते. प्रश्न क्रमांक 18. पुढील विधाने वाचा आणि योग्य असणारी विधाने ओळखा. सिकंदर रजा आणि तहालिया मॅकग्रा यांना ऑगस्ट 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला. सिकंदर रजा हा बांगलादेशचा खेळाडू आहे. तहालिया मॅकग्रा हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील विधानांपैकी फक्त आणि विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आणि विधान चुकीचं आहे, कारण सिकंदर रजा हा झिम्बाब्वेचा खेळाडू आहे. सिकंदर रजा आणि तहालिया मॅकग्रा यांना ऑगस्ट 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू तहालिया मॅकग्रा यांना त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये ऑगस्ट 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आले. रजा हा सन्मान मिळवणारा झिम्बाब्वेमधील पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे. दरम्यान ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवासात मॅकग्रा याची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढील विधाने वाचा आणि योग्य नसलेली विधाने ओळखा. प्रणव व्यंकटेश भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. प्रणव आनंद भारताचा 75वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने चुकीची आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आणि दोन्ही योग्य नाहीत. 15 वर्षीय बेंगलुरू कर्नाटक येथील प्रणव आनंद आर्मेनियाचा इंटरनॅशनल मास्टर एमिन ओह्यान विरुद्ध जिंकून भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला. रोमानियातील मामाया येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्याने 2500 एलो गुण पार केल्यानंतर त्याला हे विजेतेपद मिळाले. प्रणव आनंद भारताचा 76वा GM बनण्याचा 1 महिना आधी प्रणव व्यंकटेश भारताचा 75वा ग्रँडमास्टर बनला. प्रश्न क्रमांक 20. बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत 65 किलो वजनी गटात खालीलपैकी कोणते पदक जिंकले? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कांस्य पदक. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल 65 किलो गटात कझाकस्तानच्या दौलत नियाज बेकोवचा पराभव करून कांस्य पदक जिंकले. बजरंगचे हे जागतिक स्पर्धेत 4थे पदक होते. 2018 मध्ये रौप्य आणि 2013 आणि 19 मध्ये कांस्य पदकासह तो या आवृत्तीत येणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आधीच भारताचा सर्वात यशस्वी कुस्तीपटू होता. प्रश्न क्रमांक 21. आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या कोणत्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आहेत? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिनय. आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020च्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या प्राप्तकर्त्या म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्या या सन्मानाच्या 52व्या पुरस्कार प्राप्त झाल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी 95हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि 1998 ते 2001 पर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अध्यक्षा होत्या. त्यांना 1992 मध्ये भारत सरकारने सिनेमातील सेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. प्रश्न क्रमांक 22. नासाने लघुग्रह प्रणालीला धडकणारी कोणती मोहीम सुरू केली होती? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डार्ट. पृथ्वीच्या दिशेने जाणाऱ्या लघुग्रहांना वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी डबल ॲस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट डार्ट मोहीम, जी ज्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, 26 सप्टेंबर रोजी अंतराळयान ताशी 24,000 किलोमीटर वेगाने प्रवास करेल आणि कारण ते डिडीमॉस बायनरी लघुग्रह प्रणालीला धडकणार आहे. प्रश्न क्रमांक 23. 64वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2022 बद्दल पुढील विधाने विचारात घ्या. 2022 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते सोतेरा छिम, बर्नार्डेट मॅद्रिद, तादाशी हातोरी आणि गॅरी बेंचेगिब हे आहेत. सोतेरा छिम हे कंबोडियामधील मानसिक आरोग्य वकील आहेत. तादाशी हातोरी हे जपानचे मानवतावादी विचारवंत आहेत. मित्रांनो, वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ब आणि 64वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2022 जाहीर. रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड्स फाउंडेशन, ज्याला आशियाचे नोबेल शांतता पारितोषिक म्हणून ओळखले जाते, अलीकडेच जागतिक घोषणा समारंभात यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. 2022 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते आहेत सोतेरा छिम, कंबोडिया, बर्नार्डेट माद्रिद, फिलिपिन्स, तादाशी हातोरी, जपान आणि गॅरी बेंचेगिब, इंडोनेशिया. पुरस्कार प्राप्तकर्त्यांबद्दल इतर माहिती तुम्ही स्लाइडमध्ये वाचू शकता. प्रश्न क्रमांक 24. मॉक्सी हा मंगळावर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असलेला प्रयोग कोणत्या अंतराळ संस्थेने केला आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नासा. नासाचा मॉक्सी प्रयोग मंगळावर ऑक्सिजन तयार करतो. लंच बॉक्सच्या आकाराचे गॅजेट नासाद्वारे पृथ्वीपासून सुमारे 100 दशलक्ष मैल अंतरावर असलेल्या मंगळाच्या लाल आणि धुळीच्या पृष्ठभागावर एका लहान झाडाचे काम सातत्याने पार पाडण्याची क्षमता दाखवत आहे.
एप्रिल 2021 पासून नासाच्या प्रिझर्वेशन्स रोवर आणि मार्च 2020 मिशनचा एक भाग म्हणून मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर सुमारे 2 महिन्यानंतर MIT नेतृत्वाखालील मार्स ऑक्सिजन इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट किंवा मॉक्सी रेड प्लॅनेटच्या कारमधून ऑक्सिजन तयार करत आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या गव्हर्नरने फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स हे पुस्तक लिहिले आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विमल जालान. डॉक्टर विमल जालान यांनी फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स हे पुस्तक लिहिले आहे. अर्थतज्ञ डॉक्टर विमल जालान यांनी फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स ॲज राईज इंडियाज मॅपिंग ग्लोबल सुपर पॉवर हे पुस्तक लिहिलं आहे, जो भारताच्या वाढीच्या मार्गाचा साठा आहे. विमल जालान यांच्या सखोल अंतर्दृष्टीचा फायदा सामान्य वाचकांना होणार आहे. जालान यांनी भारतीय अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. यांनी हे पुस्तक 3 भागात विभागले आहे: अर्थव्यवस्थेतील 4 प्रकरणे आणि शासन आणि राजकारण यावरील प्रत्येकी 3 प्रकरणे. प्रश्न क्रमांक 26. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टेलिमानस उपक्रम कोणी सुरू केला आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टेलिमेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग अक्रॉस स्टेट्स टेलिमानस लॉन्च केले. श्री थावरचंद गेहलोत यांनी या उपक्रमाचे व्हर्च्युअली उद्घाटन केले. टेलिमानसशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे. टेलिमानसचे उद्दिष्ट संपूर्ण देशभरात 24 तास मोफत टेलिमानसिक आरोग्यसेवा पुरवण्याचे आहे. हे विशेषतः दुर्गम किंवा कमी सेवा असलेल्या भागातील लोकांची पूर्तता करण्याचा उद्देश आहे. कार्यक्रमात उत्कृष्टतेच्या 23 टेलिमानसिक आरोग्य केंद्राचे नेटवर्क समाविष्ट आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 27. बेटिया बने कुशल या कार्यक्रमाचे आयोजन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि टिंबटिंब मंत्रालयाने केले होते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अल्पसंख्याक कार्य मंत्रालय. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने बेटिया बने कुशलचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसाठी ही पारंपरिक उपजीविका वरील आंतर मंत्रालय परिषद आहे. महत्त्वाचे मुद्दे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सुरू केले होते. लिंगभेदाची पर्वा न करता मुलींना त्यांच्या आवडीच्या व्यवसायाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन आणि सक्षम करण्यासाठी सरकारने सतत प्रयत्न केले आहेत. प्रश्न क्रमांक 28. PM किसान सन्मान संमेलन 2022 पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. PM किसान सन्मान संमेलन 2022चा शुभारंभ PM मोदींनी केला. PM किसान सन्मान संमेलन 2022 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत सुरू करण्यात येणार आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमाला देशभरातील 13,500हून अधिक शेतकरी आणि सुमारे 1,500 कृषी उद्योजक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत पंतप्रधान 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे अधिकृतपणे उघडतील. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक गरजा पूर्ण होतील. प्रश्न क्रमांक 29. वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा 2339 चौरस किलोमीटरचा नवीन व्याघ्र प्रकल्प आहे, जो नरसिंगपूर, दमोह आणि सागर जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाने पन्ना व्याघ्र प्रकल्प PTPचे नवीन व्याघ्र प्रकल्प बनवण्यास मान्यता दिली आहे. यापैकी 1/4 भाग केन बेटवा नद्यांच्या लिंकिंगमुळे पाण्याखाली. महत्त्वाचे मुद्दे. नवीन व्याघ्र प्रकल्प दुर्गावती व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जाईल आणि तो नरसिंगपूर, दमोह आणि सागर जिल्ह्यात पसरेल. नवीन अभयारण्यात वाघांच्या नैसर्गिक हालचालीसाठी दुर्गावती आणि PTRला जोडणारा ग्रीन कॉरिडॉर विकसित केला जाईल. मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान होते. त्यांनी नवीन व्याघ्र प्रकल्पात 1414 चौरस किलोमीटर क्षेत्र कोर क्षेत्र म्हणून आणि 925 चौरस किलोमीटर क्षेत्र बफर म्हणून अधिसूचित करण्यास मान्यता दिली आहे. नवीन व्याघ्र प्रकल्प हे केन बेटवा नद्या जोडणाऱ्या प्रकल्पासाठी पन्ना या वन्यजीव व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 30. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू केले. या मिशनसाठी असलेल्या 10,000 कोटी रुपये बजेटपैकी आंशिक पूर्तता कोणाकडून केली जाईल? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्ल्ड बँक. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू केले. गुजरातच्या सार्वजनिक शाळांमधील अभ्यासक्रम सुधारण्यासाठी मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रमुख मुद्दे. मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्सचे 10,000 कोटींचे बजेट आहे आणि त्याला जागतिक बँकेचे आंशिक समर्थन आहे. नवीन वर्गखोल्या, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाला आणि इतर सुधारणा करून राज्याच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. तत्पूर्वी श्री मोदींनी गांधीनगरमध्ये शाळा निरीक्षण केंद्र उघडली होती आणि सर्व राज्यांना वर्गखोल्यांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अशा अत्याधुनिक सुविधा स्थापन करण्याचे नळजोडणी गाठली आहे.
प्रश्न क्रमांक 32. भारतातील पहिल्या मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टमचे टिंबटिंब येथे उद्घाटन महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. मित्रांनो, या सिस्टमचे उद्घाटन मुंबई येथे करण्यात आले, म्हणून आपले उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मुंबई. भारतातील पहिल्या मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टमचे उद्घाटन महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. मायग्रेशन आधारित वेबसाईट लाभार्थ्यांच्या स्थलांतरित हंगामी असुरक्षित सिस्टम ट्रॅकिंग, गरोदर स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, स्थलांतरित मुलांच्या हालचालींचा मागोवा घेऊन माहिती प्रदान करणे हे आहे. प्रश्न क्रमांक 33. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विद्यार्थी मित्रांनो, या महामंडळाच्या अध्यक्षपदावर नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नरेंद्र पाटील. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मार्च 2022 महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती. महामंडळातील नियमांच्या तरतुदीनुसार अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 34. पुढील विधाने वाचा आणि योग्य असणारी विधाने निवडा. तेलंगणा सरकारने अनुसूचित जमातींचे आरक्षण 10%वरून 6% करण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारने दिलेल्या आदेशाने राज्यातील विविध विभागांचे आरक्षण 54% वाढले आहे. मित्रांनो, या ठिकाणी तेलंगणा सरकारने अनुसूचित जमातींचे आरक्षण 6%वरून 10% वाढवण्याचे आदेश दिले आहेत, म्हणून विधान अ चुकीचं आहे आणि विधान ब बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त ब. तेलंगणा सरकारने अनुसूचित जमातीचे आरक्षण 6%वरून 10% करण्याचा आदेश जारी केला आहे. आदिवासी कल्याण विभागाने जारी केलेल्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की वाढीव आरक्षणे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सेवांमध्ये त्वरित प्रभावाने लागू होतील. महत्त्वाचे मुद्दे. 2017 तेलंगणा विधानसभेने एसटी लोकसंख्येचे आरक्षण 10% वाढवण्याचे विधेयक मंजूर केले. त्याच वर्षी हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी भारत सरकारकडे पाठवण्यात आले. 6 वर्षानंतरही राज्य सरकारकडे अनेक निवेदने देऊनही ती प्रलंबित होती. राज्य सरकारने आरक्षण वाढवून तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले. ताज्या आदेशाने राज्यातील विविध विभागांचे आरक्षण 54% वाढले आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एसटीचा कोटा 10% करण्याची घोषणा केली आहे. 1986 पासून जेव्हा 6% आरक्षण जाहीर करण्यात आले, तेव्हापासून एसटीची लोकसंख्या इतरांच्या तुलनेत अधिक वाढल्याने आरक्षण अहवालात अधोरेखित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी कोणत्या राज्याने राज्याच्या कल्याणकारी उपायांचा आणि सामाजिक सुरक्षा नेट धोरणाचा एक भाग म्हणून आसरा पेन्शन योजना सुरू केली आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा. तेलंगणा सरकारने राज्याच्या कल्याणकारी उपायांचा आणि सामाजिक सुरक्षा नेट धोरणाचा एक भाग म्हणून आसरा पेन्शन सुरू केली आहे. आसरा पेन्शनचे उद्दिष्ट सर्व गरिबांचे जीवन सुरक्षित करणे आहे. राज्यातील वृद्ध वर्ग, विधवा, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि विडी कामगारांना पेन्शन सुविधा मिळण्यासाठी ही कल्याणकारी योजना आहे. आसिफ नगर मंडळाच्या कार्यक्षेत्रात 10,000 नवीन आसरा पेन्शन मंजूर करण्यात आली आहेत. आसरा पेन्शन योजना ही 8 नोव्हेंबर 2014 रोजी तेलंगणा सरकारने सुरू केली होती. या योजनेत वृद्ध, खिडक्या, हत्तीरोग किंवा एड्सग्रस्त, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, विडी कामगार आणि एकल महिलांना पेन्शन दिली जाते. नगर आणि राज्य सरकारने वृद्ध, विधवा, एड्स रुग्ण, हातमाग कामगार आणि ताडी टपरीधारकांना दिलेली पेन्शन दरमहा 200 रुपयांवरून 2016 रुपये करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी निवृत्तीवेतन 500 रुपयांवरून 3016 रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. अविवाहित महिला, विडी कामगार आणि फिलेरिया रुग्णासाठी दरमहा 2016 रुपये पेन्शन असेल. प्रश्न क्रमांक 36. पुल्लमपारा ग्रामपंचायतीला पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून नाव देण्यात आले आहे. ही पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, पुल्लमपारा ही ग्रामपंचायत केरळ राज्यात आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 केरळ. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुल्लमपारा ग्रामपंचायतीने देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत होण्याचा मान मिळवला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही घोषणा केली. एकूण डिजिटल साक्षरता साध्य करण्याच्या मोहिमेचा उद्देश रहिवाशांना ऑनलाईन मोडद्वारे उपलब्ध असलेल्या 800हून अधिक सरकारी सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान रहिवाशांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मूलभूत बँकिंग सेवा वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रश्न क्रमांक 37. देशातील बालविवाहाबद्दल पुढीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड. झारखंड आणि पश्चिम बंगाल बालविवाहाच्या बाबतीत सर्वात वाईट राज्यांच्या यादीत अव्वल आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ताज्या लोकसंख्येच्या नमुना सर्वेक्षणानुसार हे सर्वेक्षण गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने केले आहे. हे 2020 मध्ये आयोजित करण्यात आले होते आणि अहवाल गेल्या महिन्यात उशिरा प्रकाशित झाला होता.
नमुना नोंदणी प्रणाली SRS सांख्यिकी अहवालात सुमारे 8.4 दशलक्ष नमुना लोकसंख्येचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्याशास्त्रीय सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेल्या डेटावर आधारित विविध लोकसंख्याशास्त्रीय, जननक्षमता आणि मृत्यूदर निर्देशांकाचे अंदाज समाविष्ट आहेत. महत्त्वाचे मुद्दे. खाणींच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असूनही झारखंड राज्याने अल्पवयीन मुलींची लग्न करण्याच्या सर्वाधिक टक्केवारीची बदनामी केली आहे. झारखंडमध्ये मुलींचे बहुमत होण्याआधी लग्न होण्याचे प्रमाण 5.8% इतके आहे. 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी प्रभावीपणे विवाह केलेल्या महिलांची टक्केवारी राष्ट्रीय स्तरावर 1.9% आहे आणि केरळमध्ये ते 0.0 ते झारखंडमध्ये 5.8 पर्यंत बदलते. झारखंडमधील ग्रामीण भागात बालविवाहांचे प्रमाण 7.3% आणि शहरी भागात 3% असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. केवळ झारखंडच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ही पुरेशी संख्या आहे, कारण राज्यात निम्म्याहून अधिक महिलांचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न केले जाते. प्रश्न क्रमांक 38. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारामध्ये विश्वास्वरूपम नावाची 369 फूट उंचीची मूर्ती बनवण्यात आली आहे. ती खालीलपैकी कोणाची आहे? 1 महादेव, 2 गणपती, 3 भारतमाता, 4 रामानंद. विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महादेव. 29 ऑक्टोबर 2022 रोजी राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारामध्ये बांधण्यात आलेली विश्वास्वरूपम नावाची 369 फूट उंचीची शिवप्रतिमा समर्पित केली गेली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विधानसभा अध्यक्ष CP जोशी आणि इतरांच्या उपस्थितीत धर्मोपदेशक मोरारी बापू विश्वास्वरूपमचे अधिकृतपणे अनावरण करतील, ज्याला संपूर्ण जगातील सर्वोच्च शिवप्रतिमा म्हटली जाते. विश्वास्वरूपम पुतळा तातपद्म संस्थानने बांधला होता आणि उदयपूरपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. प्रश्न क्रमांक 39. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील दुधवा पिलीभीत येथे तराई एलिफंट रिझर्व्हची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. हे भारतातील कितव्या क्रमांकाचे हत्ती अभयारण्य आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचे. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील दुधवा येथे पिलीभीत तराई एलिफंट रिझर्व्ह TER ची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. तराई एलिफंट रिझर्व्ह हा भारतातील तिसरा हत्ती अभयारण्य आहे, जो 3049 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया ASCIच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 1 रामचरण, 2 NS राजन, 3 सुजयलाल थॅओसेन, 4 सुनील बर्थवाल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NS राजन. हिरो मोटोकॉर्पने अभिनेता रामचरण यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ASCIचे नवे अध्यक्ष म्हणून NS राजन यांची नियुक्ती करण्यात आली. NS राजन ऑगस्ट 1 पार्टनर्स LLPचे संस्थापक यांची ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अध्यक्षपदी निवड झाली. ASCIच्या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नंतर झालेल्या बोर्डाच्या बैठकीत सौगता गुप्ता यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनील बर्थवाल यांनी वाणिज्य विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. सुजयलाल थॅओसेन, अनिश दयाल सिंग यांची CRPF ITBPचे नवीन DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आणि व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.